ग्रामीण भागातला प्रत्येक नागरिक पाण्यावाचून वंचित राहू नये यासाठी केंद्र सरकार जलजीवन मिशन ही योजना राबवते। त्यासाठी कोट्यवधीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। सध्या अनेक गावांमध्ये ही योजना कार्यान्वित आहे। हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली गावालाही या योजनेचा लाभ मिळालाय। पट्टणकोडोलीतील राजर्षी शाहू बेघर वसाहतीमध्ये या योजनेअंतर्गत जलकुंभ उभारण्यात आलाय। पण गेल्या 1.5 वर्षांपासून हा जलकुंभ एखाद्या पुतळ्याप्रमाणे उभा होता। त्यात पाणी साठवून त्याचा पुरवठाच केला जात नव्हता। ग्रामपंचायत प्रशासनानं या जलकुंभातून ग्रामस्थांना पाण्याचा एक थेंबही पुरवठा केला नसल्यानं स्थानिकांमधून संताप व्यक्त होत होता। एस न्यूजनं स्थानिकांच्या या समस्येला वाचा फोडत जलजीवनच्या जलकुंभाला मुहूर्त कधी मिळणार अशा आशयाची बातमी प्रसारित केली होती। या बातमीची दखल घेऊन ग्रामपंचायत प्रशासनानं तात्काळ जलजीवन योजनेच्या जलकुंभाचा लोकार्पण सोहळा घेऊन पाणीपुरवठा सुरू केलाय। एस न्यूजच्या बातमीची दखल घेत पाणीपुरवठा सुरू झाल्यानं राजर्षी शाहू बेघर वसाहतीमधील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलंय। राजर्षी शाहू पार्कमध्ये गेले किती वर्ष आम्ही राहतोय आणि पाण्याची खूप मोठी टंचाई होती। आम्हाला डोक्यावरून पाणी आणायला लागत होतं। आमच्या भागात 2 वर्ष टॉकी मंजूर होऊन बांधण्यात आली होती, पण त्या टॉकीला पाणी नव्हतं आणि एस न्यूजने ही दखल घेऊन बातमी प्रसारित केली आणि ग्रामपंचायतमधील प्रशासनाने येऊन आम्हाला पाण्याची सोय करून दिली। पाणी आलं आणि आमच्या सर्व भागातील लोकांना खूप मोठा आनंद झाला, समाधान वाटलं आणि ही बातमी दिल्याबद्दल एस न्यूजचे मी खूप मनापासून आभारी आहे। मी गेले 8 ते 9 वर्ष झाले या भागात राहतोय। या भागात पाण्याचा प्रश्न इतका भेडसाळ होता। महिलांचे, नागरिकांचे, लहान मुलांचे या पाण्यामुळे भरपूर हाल होत होते। अनेक वर्षे ही समस्या या भागामध्ये भेडसावत होती। या सर्व समस्या एस न्यूज या चॅनलने प्रसारित केली। त्याच्यामुळे त्वरित आणि तात्काळ प्रशासन जागे झाले। एस न्यूज नेहमीच सर्वसामान्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्याचं काम करत असतं। पट्टणकोडोलीतील पाणी योजनेसंदर्भात एस न्यूजनं प्रसारित केलेल्या बातमीमुळे ग्रामपंचायत प्रशासनाला जाग आली आहे। एस न्यूजसाठी पट्टणकोडोलीहून रिजवान मुजावर।